सदेचा पूजां सद्रवादं सविन करता गच्छ देवेशो जगन्मंगलकारका इथे बघा जगन्मंगलकारका पूजना ते करिष्यामि। आता तुमचे पट्टे काढून ठेवा। फोटो पट्टे कसे आले तरी घरी आता तुझी फक्त साडी आणि पदर केली कवर परत मी स्वतः हात करा दोघांनी हे पाणी प्या एकदा। हा ओम केशवाय नमः। हे पाणी हातात घ्यायचं तुमच्या समोर तामन आहे त्याच्यात ते सोडायचं पाणी। ओम नारायणाय नमः। आणि तुमचा चष्मा काढायला लागेल कारण त्याचे पाणी पडले ना या 3 बोटांनी दोघांनी स्वतः आपल्या हाताने घ्यायचं ते बाहेरून पाणी त्याला लावायचं हात जोडायचे लक्ष समोर ठेवायचं हातूला दोघांनी पण लावायचं। ऋषिकेशाय नमः। पद्मनाभाय हात जोडायचे ध्यान समोर ठेवायचं। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। रंगशरणाय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। अनिरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। अधोक्षजाय नमः। नारदीयाय नमः। अजिताय नमः। हा बेडरूम आहे त्या दिवशी कलर मारताना काही नव्हतं आता बघा तुम्ही कसं मस्त असं हे गायत्री छंदा प्राणायामे विनियोगाः। आई आजी चिन्मयी खीर तयार आहे प्रसादासाठी खीर तयार आहे आजी मीठ बाय आजी खीर बनवलेली आहे आईने आणि मस्त आपले फाटक भाई बहिणींनी मस्त आहे की अन्नपूर्णा प्रसन्न हँडरायटिंग मध्ये मस्त नाव लिहिलेलं आहे।
घ्या ते सोडा अग्निदेवता घेऊन मला नमस्कार करायचा आहे आणि उठायचं आहे या एकेकाने सर्वांनी या. तू टाकाय माझ्या व्हिडिओ जेवढे आले तेवढे सर्व बाबूला देवता घेऊन हात लागला माझा. वस्तुपुरुषाय नमो नमः. वस्तुपुरुषाय हे बघा सिद्धार्थ म्हात्रे. तुला ते काम आहे. अरे याची व्हिडिओच नाही काढली. सायलीच्या मित्राचं पूर्ण नाव, सायलीचं पूर्ण नाव, त्याच्या मुलाचं नाव एका कागदावर तिघांची नावं लिहून आण. माझा पोरगा तू टाकलंस. त्याला घेऊन बसेल. चिन्मयी चिन्मयी कोण राहिले का आतमध्ये करायचं. चल साजू. श्री गणेशाय नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. वस्तुपुरुषाय नमः. अग्निदेवताभ्यो नमः. नमोग्रदेवताभ्यो नमः. देवदेवताभ्यो नमः. करुणादेवताभ्यो नमः. श्री साजिद संतोष शिंदे, सौभाग्यवती साजिद शिंदे आणि त्यांचा चिरंजीव छोटासा सात्विक साजिद शिंदे आपल्या नवीन वास्तूमध्ये, अर्थात हा जो परिसर आहे, परिसराचे नाव आहे ते आहे अर्थातच करंजाळे. पनवेल परिसरातली एक चांगली वस्ती म्हणून ही प्रचलित झालेली आहे. या परिसरामध्ये ती वास्तू त्यांनी खरेदी केली आणि ती वास्तू खरेदी केल्यानंतर आपल्या धर्मशास्त्रानुसार वास्तूसाठी कर्म करणं आपल्यासाठी अनिवार्य असतं आणि ते कर्म आज आम्ही सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी करतो आहोत. आणि वास्तू खरेदी करणं हे खाऊ काम नाहीये. पनवेल परिसरामध्ये वास्तू खरेदी करणं यासाठी फार मोठी शिकस्त लागते, त्यानंतर प्रयत्नाची पराकाष्ठा लागते, त्यानंतर मनामध्ये शुद्ध हेतू लागतात आणि हेतू पुरस्सर आपण एखादी जागा खरेदी केली त्यानंतर आपलं वास्तव्य तिथे वर्षानुवर्ष राहणार आणि त्या कारणाने हे वास्तव्य आपल्या इथे राहिल्यानंतर आपण सुखी किती होणार, आपल्याला आयुष्यमान कसं असणार, त्यानंतर आपलं सौभाग्य टिकणार, तदनंतर आपल्या कामात प्रगती प्राप्त होणार, घरामध्ये अन्नपूर्णा माता अन्न शिजवणार, ते अन्न रुचकर कसं होणार, या सगळ्या समस्यांच्या वरती उपाय काय, तरी वास्तुशांती कर्म करणं हे आपल्यासाठी अनिवार्य असतं. आज रोजी आम्ही हे कर्म करताना सर्व मंडळींना सामावून घेतलेलं आहे. तदनंतर वास्तू खरेदी करण्यासाठी त्यांनी जेवढी पराकाष्ठा केली, जे प्रयत्न केले, धनसंचय केला, त्या सर्व धनसंचयातून ही वास्तू खरेदी केली गेली आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण भविष्य दडलेलं आहे. त्याचा छोटा चिरंजीव सात्विक आहे. त्याचं भविष्य इथून सुरू झालं की ते पुढे शिक्षणाच्या नंतर पुढची प्रगती आणि भविष्य या सगळ्याच्या पूर्ततेकरता वास्तुदेवा तुमचे आशीर्वाद अत्यंत अनमोल असतील आणि त्या आशीर्वादाच्या बळावरती कुटुंब त्यांचा चिरंजीव सात्विक या वास्तूतून प्रगती साधेल. शिक्षणाचा योग चांगला येऊ दे, त्यानंतर कामात चांगली प्रगती प्राप्त होऊन दे आणि जी सगळी मंडळी अर्थात सायलीचे आईवडील आहेत, आजी आहेत, सायलीचा बंधू आहे आणि त्याचप्रमाणे साजी त्यांचे बंधू सुद्धा आहेत, त्यांचं नाव आहे सुशील शिंदे, हा सुद्धा या कर्मामध्ये उपस्थित आहे. त्यानंतर भावी एक कन्या या वास्तूमध्ये अर्थात ती अगरसोली गावात येणार आहे आणि अर्थात तिचं नाव सुद्धा आहे चिन्मयी आणि चिन्मयी ही अर्धांगिनी अर्थातच या ठिकाणी वास्तूमध्ये अगरसोली गावामध्ये येणार आहे आणि त्यामुळे त्या अर्धांगिनीच्या आयुष्यात सुद्धा विवाहानंतर सगळी सुखसमाधान यायला पाहिजे, जेवढ्या इच्छा असतील, स्वप्न असतील, साकार व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे साजिद शिंदे आणि सौ सायली शिंदे आणि साजिद शिंदे हे ह्या वास्तूमध्ये राहताना त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ प्राप्त होऊन दे आणि खऱ्या अर्थानं धनलक्ष्मीचा वर्षा सुद्धा या वास्तूवर कायम राहायला पाहिजे आणि सर्व देवतांचे तसंच मृत्यू लोकात गेलेल्या सर्व मृतकांचे आशीर्वाद या वास्तूमधून या लोकांना प्राप्त होऊ देत. तसंच
जेवढं काही त्यांचे इच्छा आकांक्षा असतील, स्वप्न असतील, ते सत्यामध्ये उतरू देत आणि त्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण होऊन देत आणि त्यांच्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टी मेहनतीमध्ये आशीर्वादानं सहाय्य वास्तुदेवा तुम्हाला करायचं आहे आणि त्या सहाय्यानंतरच या वास्तूला जो कोणी बघेल तो तथास्तु म्हणेल. आज बरीचशी मंडळी आली आहेत, काही अशी बाकी आहे, त्याचा सर्वांना चांगले आशीर्वाद द्या, त्यांच्या भविष्यात भरभराट प्राप्त करा, त्यांचं आयुष्य आनंदाने भरून द्या. त्याचप्रमाणे सत्यात सगळी स्वप्न उतरवा, साकार करा आणि मेहनतीला फळ चांगलं प्राप्त होऊन दे. जरी महाभारतामध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणाले असले कर्म करो, कर्म के फल की अपेक्षा ना करो, पण आजकाल माणूस इतका महागाईच्या गुरफट्यामध्ये गेलाय की तो म्हणतो मेहनत मी तेव्हाच करेन जर मला काही त्यातून प्राप्त होणार असेल तर. कारण आजकाल मनुष्याच्या पोटपूजेचा प्रश्न आलेला आहे आणि तो भागता भागेना. या कारणाने मनुष्य मेहनत मी करीन पण मला चांगला पगार मिळेल का, मला त्याचा पगार चांगला होईल का, या उद्देशाने मनुष्य मेहनत करतो आणि ती मेहनत सत्काने लागू दे. त्याप्रमाणे त्यांनी खूप सारी मेहनत करून घेतली आहे आणि ती वास्तू अनेक वर्षांपर्यंत टिकायला पाहिजे आणि वास्तू बसून जे काही प्राप्त व्हायला पाहिजे ते सगळं प्राप्त होऊ दे. यासाठी हे सगळं कर्म आज आम्ही करतो आहोत. त्या वास्तुदेवा तुमचे सर्व आशीर्वाद असावेत, अखंड सौभाग्य टिकावं, त्याचा चिरंजीव सात्विक त्याला चांगलं शिक्षण भविष्य काळामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल होऊ देत आणि सगळ्या स्वप्नांची पूर्तता होऊ देत. याकरता हे कर्म करतो आहोत. वास्तुदेवते की जय, अन्नपूर्णा माते की जय, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वासुदेवता देवता आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ही वास्तू या ठिकाणी एक आनंदी वास्तू म्हणून या गडदारी परिसरामध्ये प्रचलित होईल आणि कुशल मंगल होईल. या शंका नाही. वास्तुदेवते तुमचा आशीर्वाद असावा. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. कृष्णवे नमः. ओम शांती. थोडा सर्वात जोरात म्हणा ओम शांती शांती. याला सांगतो मी हिऱ्याच्या अंगठी, सोन्याच्या अंगठीला हिऱ्याची खून, चारित्रावांचे नाव घेते शिवदेवीची सून. पाहुणे जमलेत आहेत सर्व हौशी. सायलीचं नाव घेते वास्तू शांतीच्या दिवशी. परफेक्ट आहे. दोघांनी नाव घेतलेलं आहे आता आणि खूप मस्त आपले अलिबागचेच आहे ते फाटपडीची कॉमेंट्री पण आपली असते आणि त्यांनी मस्त असं डेकोरेशन केलंय. रांगोळी त्यांनी म्हणजे अप्रतिम अशी एक रांगोळीचं उदाहरण तुम्हाला इथं दाखवतंय त्यांनी काढलेल्या. आणि हा प्रोग्राम मला या रांगोळीमुळे एक वळणावर अशा वळणावर गेली की असं बघण्यावरच वाटते गेटअप आलाय की खूप भारी वाटते. गणपती एक सिस्टमॅटिकली एक पूजेचं एक स्वरूप आपण अपडेट पाहू शकता. कालपासून आलेत ते, कालपासूनच एक दिवस अगोदर आलेत आणि आम्ही सगळ्यांनी हे फुलं विलाची तयारी आम्ही तिघांनी मिळूनच केली. आम्ही स्वतः स्वतःची मेहनत केली आहे. झालं ना की अजून काय? आपल्याला जेवण तयार झालं.